ते तुम्ही केलं. पण तुमच्या मनातील भावना काय होती? मला त्यावेळेस असं होतं, की श्रद्धा वाळकरची नवीन हत्या झाली होती आणि कुठे ना कुठे असं वाटत होतं, की मुलीने जे हे केलंय, निर्णय घेतलाय, एवढा चुकीचा आहे, की कुठे ना कुठे माझी मुलगी माझ्यापासून लांब जाईल आणि ते लोकं तिची हत्या करतील. आजही माझ्या मनामध्ये हेच आहे, की मी तिला हे पण नाही म्हणत, की धर्मांतर केलंस तर तू माझ्यापासून लांब जा. आजही म्हणेल, की तू मनापासून केलं असेल ना, तरी मी तुला जवळ करेल. पण त्या लोकांच्या संपर्कात नको राहू. का तर कुठे ना कुठे तुझी कधी ना कधी हत्या करतील ते. का तर आता आपल्या ह्याच्यामध्येच बॉम्बेमध्येच किती मुलींच्या हत्या झालेल्या डोळ्यासमोर. तर त्रास होतोय त्या गोष्टीचा, की आता जर तिथून जर मुलगी निघाली, त्यांच्या संपर्कात गेली, तर ते लोकं माझ्या मुलीला मारून टाकतील. आणि मुलगी आम्हाला सतत बोलते, की "तुम्ही लोकं इथून निघून जा, तुमच्या जीवाला धोका आहे." मी तर अच्छा, म्हणजे तिने हे सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट मला त्या दिवशी जेलमध्ये गेलो सोमवारी आम्ही तिला भेटायला. तर वडिलांना मला ती बोलते, "तुम्ही इथून जा, तुमच्या जीवाला धोका आहे." म्हणजे हे तिला नक्कीच काहीतरी नक्की माहित आहे, आता मी तर बरबाद झालेलीच आहे. तुम्ही राहायचं नाही, तर तुम्ही निघून जा. तुम्हाला असं कुठेतरी वाटतंय, की तिच्या मनातून अशी भावना कदाचित 1% तरी आली असेल, की मी कुठेतरी चुकले आणि मला पुन्हा यायचं आहे किंवा अशी काही भावना तिच्यामध्ये तुम्हाला जाणवली थोडीफार? मला असं वाटतं, की मी तिला जे रोकटोक करत होती, की सतत की नको हे नाही करायचं, माझ्या घरात नमाज नाही करायचा आहे. तू इथं हे कॅन्डल लावायचं, हे चाकू वगैरे कशासाठी? हे जाकीर नाईकची शिड्या कशाला बघते तू? अच्छा. जाकीर नाईकच्या शिड्या खूप प्रमाणामध्ये होत्या. त्याच्यामध्ये ते गळ्यामध्ये ते ताबीज होतं. त्याच्यानंतर ते आसन होतं. माझ्याकडे ते कॅन्डल स्टँड आहे आणखीन पण. ते कॅन्डल स्टँडला मोठ्या-मोठ्या 3 मेणबत्त्या लावायची रात्रीची, आसन लावून ते नमाज रात्री 3-3:30च्या टायमाला नमाज वाचत होते. आणि मला एक गोष्ट तिने सांगितली, की "मम्मी तुला एक गोळी देईल ना मी, ती गोळी खाल्ली ना, तुला अल्लाशिवाय काही दिसणार नाही." म्हणजे एकंदरीत केरळा फाईल नावाचा एक जो चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचं चित्रीकरण दाखवण्यात आलं होतं, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवलं. अनुभव सत्य परिस्थिती तुम्ही अनुभवली. खूप अनुभवलं सर. आणि त्या लोकांनी कसं टार्गेट केलं ना, ते समोर येत नव्हते. रात आता ज्या बाईला दाखवलं मी, त्या बाईच्या घरात रात्री 2-2 वाजोस्तर मुलगी आणि आम्ही कुठे ना कुठे 9-9:30ला कामावरून येतोय, घरातली कामं करतोय आणि मुलगी येत नाही तर फोन करतोय. एक दिवशी 40 फोन केले. मुलीला रात्रीच्या 2 वाजलेत. आम्ही दोघं नवरा-बायको दोन्ही रस्त्याने शोधतोय मुलीला, की जवान पोरगी कुठे गेली? आता हिच्या डोक्यामध्ये तर धर्मांतरचं डोक्यामध्ये घुसलेलंच आहे. पण कुठे ना कुठे त्याचा गैरफायदा घेऊन लोकं तिचा गैरवापर करतील. ह्यासाठी आम्हाला चिंता सारखी, की रात्री आलं, की अगोदर गेटला ताळा मारायचा का तर पोरगी नाही गेली पाहिजे घराच्या बाहेर आणि घरात राहिली तर अशांती चालू असायची. ती जाकीर नाईकच्या ते कव्वाली लावायचं आणि ते नमाजची टेक्निक लॅपटॉपवर चालू करायची. हे सर्व असायचं आणि आपण विरोध केला, की मग ते साऱ्या घरात पाणी ओतायचं, स्वयंपाक फेकून द्यायचा, भांडे फेकायचे, हे कपाटाचा काच तोडून टाकला. म्हणजे एकदम की समजा की आम्ही 3 लोकं, 4 लोकं घरामध्ये, आजी तर खूपच म्हातारी आहे. पण असा तांडव असायचा की ती आम्हाला तिघांना पण आवरत नव्हती एकटीला. अशा प्रमाणात तिला एकदम क्रोध असायचा, की ती म्हणजे आमच्या सांभाळण्याच्या बाहेर आणि ते लोकं पूर्ण टार्गेट करायचे. 40 फोन केल्याच्या नंतर मी त्या बाईच्या घरी गेली आणि म्हणलं, "तू घराच्या बाहेर निघ, घरी चल." "कुठे गेली होती? ह्याच्या घरात काय आहे तुझं?" तर मुलीने सरळ एक घाणेरडं वाक्य वापरून बोलली, "तुला चप्पलनं मारेल." आणि तीच औरत अशी कानाला हात लावत हसत होती. का? तर माझी मुलगी मला शिव्या देते भऱ्या रस्त्यावरती रात्री 2 वाजता. पण त्या बाईने 40 फोन केले आम्ही, फोन नाही उचलू दिला मुलीला. नंतर मुलीने सांगितलं, की "मम्मी शबाना आंटी बोलली, की फोन नहीं उचलायचा तुझ्या आईला. हमारे घर में है ना, इस्लाम हो गई तो हमारे घर में हम जैसा बोलते हो वैसा रहने का. काफिरों का घर में ये नहीं करने का, काफिरों का सुनने का नहीं." और मुलगी सतत हम लोग का काफिर, जाहिल, जिहादी, हलाल, मैं हलाल का खाती हूँ, तुम लोग हराम के लोग है, हराम का खाते हो. हे सर्व शब्द बोलत असायची सतत. नाही आम्हाला ते गोळीबद्दलचं त्यांनी बोलले, की "तू गोळी खातेस का? तू गोळी खातेस का? बघ तुला अल्ला कसा दिसतो." असं बोलली. पण तिला मग त्या गोळ्या ज्या होत्या, हां. त्या गोळ्या
कुठून येत होत्या असं तुम्हाला काहीच काही माहित माहिती आहे नाही का? सर. का तर ते फोन मध्ये जे काय आहे ना, ते फोन, लॅपटॉप आणि पीसी मध्ये. ते पोलिसांनी आता जमा केलेलं आहे का सगळं? ते पण आम्हाला माहित नाही, का तर पोलीस आम्हाला काही सांगत ती नाही तर. सगळं जाताना घेऊनच गेली. अच्छा. म्हणजे हो, काही नाही तुमच्याकडे आमच्याकडे तिचं काहीच काही नाही. ठेवलं नाही नाही, तिने, नाही. सगळं घेऊन गेली. सर्व वस्तू घेऊन गेली त्याच्या. तुम्ही जे मला सांगितलं की दृष्टीने कसली तरी गोळी खाल्ली, तर त्याच्यानंतर काही म्हणजे ती नशेसारखा प्रकार होता किंवा अन्य काही होतं? तुम्हाला काही त्याच्याबद्दल म्हणजे जाणवलं असं? किंवा ती कधी अ, खायची? सकाळी ते किंवा पण कसं काय? नाही, ते पण आम्हाला माहित नाही. पण जेव्हा ते असं काय धुंदीत असली ना, हं. तर आम्हाला जाणवायचं की ती दिवसभर उठत नव्हती झोपेतनं. अच्छा. दिवस रात्र ती अशी म्हणजे एकदम जर ती जेव्हा तिला असं वाटत होतं की झोप उघडली माझी आणि आता मला काहीतरी पाहिजे, तेव्हा येड्यासारखं एकदम ती कॉफी खूप लेवलमध्ये 1-1 लिटर दूधची कॉफी दिवसभरामध्ये प्यायची. अच्छा. कॉफी प्यायचं आणि ते एक डाएट काहीतरी होतं ते खायची. पण आम्ही जेवण दिलेलं खात नव्हती. शबाना शेखच्या घरी जेवण करत होती. दोन्ही टाईम जेवण त्यांच्याकडे करत होती. पाणी सुद्धा विकत आणून पित होती. आमचं पाणी पण पित नव्हती घरामध्ये. मी असं ऐकलं की तिने घरी तुमचा जो देवारा आहे हो. तो पण काढून टाका, बाहेर ठेवा, असं नाही, काहीतरी ते आम्ही पूजा करायचं ना, हं, तर ते म्हणे पूजा नाही करायची घरामध्ये. काय देतो तुम्हाला हा देव? काय हं, केलं तुम्ही इस्लाम व्हा. तर तिच्या माध्यमातून अगोदर आम्हाला प्रेशराईज करायला लागले, की व्हिडिओ पाठवायचे आमच्या ह्याच्यावरती. तिच्या मोबाईलमधून व्हिडिओ पाठवायची, की इस्लाम समजण्याचं कसं टेक्निक कशी असते, स्टार्ट कशी करायचं. तर मग तिच्या वडिलांनी पण बोलले, की तिचं मनातल्या गोष्टी समजून घ्यायच्यात. हं, तर बेटा आम्ही इस्लाम होऊन जातो. तू सांग आम्हाला ते कसं करायचं? आम्ही कसं कुणाशी भेटायचं? हं. तर तुम्ही अगोदर हे व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल त्याच्यानंतर मग आपण मी तुम्हाला सांगेल पुढचं प्रोसिजर सांगेल असं बोलली. तर वडिलांनी तर ऐकलं, हसून घेतलं त्यांनी. हं. पण मला कुठे ना कुठे राग कंट्रोल होत नव्हता, की आता तू तू इस्लाम झाली तर आम्हाला पण इस्लाम व्हावं लागेल का? बरोबर. हां. तर वाद झाला त्याच्यामध्ये. वाद झाला तर तेव्हा 2023 ची चैत्र नवरात्रीच होती. त्या घटना ज्या बी घडल्यात ना सर, तिन्ही नवरात्रीमध्येच झाले. 22 ची चैत्र नवरात्री, अ, 22 ची आश्विन नवरात्रीमध्ये धर्मांतर आणि 23 च्या चैत्र नवरात्रीच्या दिवशी घर सोडलं तिने. हे सर्व आमची घटस्थापना वगैरे फेकली. हे सर्व प्रकार झाला आणि आता ते 2023 च्या घटस्थापनेमध्ये वसीम शेखने आमच्यावर हमला केला. म्हणजे हे 4 घटस्थापना जे आहेत 22 पासून, ह्या घटस्थापनामध्येच आमच्यावरती हे होतंय. तुमच्यावरती असा प्राणघातक हल्ला करायचा प्रयत्न किंवा अचानक कुणाचा तरी फोन येणे, ज्याच्यावरून धमक्या मिळणे किंवा घराच्या बाहेर काहीतरी सापडणे, ज्याच्यावर धमक्या असणे, असा प्रकार किंवा तुमच्या मुलीला लांब नेल्यानंतर हं. तुम्हाला भेटू न देण्यासाठी धमक्या देणे, असा काही प्रकार घडलेला आहे का तुमच्यासोबत? हो, माझ्याकडे ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. पण ते नाहीत बोलत. माझ्या मुलीला बोलायला लावतात आहे. अच्छा, म्हणजे तिचाच चेहरा पुढे आणून हां. तिला बोलायला हां. ते लावतात. काय आतापर्यंत एक व्यक्ती आहे सलीम चौधरी. त्यांनी आम्हाला 50,000ची आमिष दाखवली. हं, अ, 26 जानेवारीला 7 वाजून 22 मिनिटांनी मला त्यांचा एक 50,000चा स्क्रीनशॉट आला. हं, आणि त्यांनी हे मग मला फोन केला तर बोलले, की "मॅडम हे ₹50,000 कलीम व्यक्तीकडे मी पाठवलेत. का तर मी नेट बँकिंग नाही करू शकत. तुमच्याकडे नेट बँकिंग आहे का?" तर म्हणलं, "सर मला ना नेट बँकचं काही येत नाहीये. त्यामुळे आम्हाला ते काय जमत नाही आणि माझ्याकडे नाहीये ते. पण 50,000 का बोलता मला?" "नाही, नाही तुमची परिस्थिती खराब झालेली आहे. तुम्हाला मुलींनी हे सर्व केले. तर हे 50,000 तुम्हाला आर्थिक सहायता म्हणून मी देतो." अच्छा. तर म्हणलं, "मुलीने असं केलं तर तुम्ही का देता? मी तुमच्याकडून का घेऊ?" तर म्हणले, "नाही, नाही घेऊन टाका. आणखीन जर लागलं तर मी तुम्हाला देईन आणखीन." तर मी म्हणलं, "कशाबद्दल सर तुम्ही मला सहायता करताय? मला नकोय सहायता. का तर माझ्या मुलीने जे केले माझी मुलगी मला पाहिजे." तर ते बोलले, की "मग तुम्ही मला श्रद्धा वाळकरचा व्हिडिओ का पाठवला?" मी नवीन 27 नोव्हेंबर 2023ला त्यांना श्रद्धा वाळकरचा व्हिडिओ पाठवला होता आणि 24 नोव्हेंबर 2022ला ते शहाजत पत्र जेव्हा मला भेटलं होतं, हं, तेव्हा आमच्या नगरसेवक रोहित साहेबांना मी ते दाखवलं, तर त्यांनी बोलले, की "अरे माझ्या ओळखीचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे तो." हं, आणि मी त्यांच्याशी बोलतो. त्यांनी लगेचच फोन लावला. ते शहाजत पत्र बघितलं आणि लगेच फोन लावला, हं. की "सर आमच्या कुर्ला कॅम्पची मुलगी." तर त्या व्यक्तीने 1 सेकंड सुद्धा नाही वेळ लावला
बोले नाही नाही वो आयशा सिद्दकी. ओके. हा, तर त्यांना हे प्रकरण आधीच सर्व माहिती सर्व म्हणजे त्यांचं सर्व अगोदर झालेला आहे प्रकार. त्यांच्याकडून झालेलं आहे. आमच्यासाठी नवीन आहे ते ते आमच्यासाठी नवीन झालं, पण त्यांना सर्व त्यांनी पूर्ण एकदम हे करून केलेलं आहे, तयारीत केलेलं आहे त्यांनी. तुम्ही मग ते बोलले की मी हैदराबादला आहे, मी 27 तारखेला येणार आहे. तर मी रोहित सरांना म्हणलं मला त्यांचा नंबर द्या, का तर मला चैन भेटत नाही, का तर माझी मुलगी घरातून निघून गेलेली शहाजत पत्र देऊन. बरोबर. तर मी बोललो की ठीक आहे सर, मी 27 तारखेला येते. तर ते काय बोलले की मी 27 तारखेला रोहित सरांच्या ऑफिसमध्ये मुलीला घेऊन येईल, पण तो व्यक्ती आला नाही. मग मी 2:30च्या दरम्यान त्या मस्जिदमध्ये गेली. शुक्रवारचा दिवस होता, 27 नोव्हेंबर 2023. तर 2:30 वाजता गेली, त्या व्यक्तीला फोन करते, ते बोला आता नाही येणार, मग नाही येणार, मी आता आराम करतो, मी आता जेवतो, मी आता 6ला येणार, मी आता 7ला येणार. असं करून 2:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत त्या व्यक्तीने मी मस्जिदमध्येच बसू नये. आल्याच्या नंतर मी अक्षरशः हात जोडून गुडघ्यावर बसून त्याला विनंती केली, सर माझं एकुलतं एक लेकरू आहे, आम्ही ब्राह्मण समाजाच आहे आणि आम्हाला हे इस्लाम समजत नाहीये. तर ते लहान आहे, त्याला बुद्धी कमी आहे, तर माझं मूल मला वापस द्या, हे इस्लाम नाही पाहिजे मला. तर त्या व्यक्तीने बोलले की तिने युट्यूब बघून केलेलं आहे, आम्हाला माहित नाही, ती बालिका आहे आणि आता आम्ही काही करू नाही शकत, तिने मनाने केले, आम्ही तिला काही प्रेशर नाही दिलेला आहे, असं बोलले. ठीक आहे, मग त्यांनी आमचा नंबर वगैरे घेतला की दुसऱ्या दिवशी 28 तारखेला त्यांच्या बायका येणार, यांचं काय परिस्थिती वगैरे बघणार. आतापर्यंत बायका आल्या नाहीत. ते कोर्टात आता मी चक्कर मारतो तर बायका येतात कोर्टामध्ये, पण इथं नाही आल्या आमच्याकडे मुलीला घेऊन. त्याच्यानंतर ते सलीम चौधरींनी 22 तारखेला जे स्क्रीनशॉट पाठवला, मी रोहित साळवे सरांना पाठवला. सर बोलले तुम्ही पोलीस स्टेशनला जा, नाही तर त्यांना विचारा तुम्ही हे का पाठवला. तर त्या व्यक्तीने बोलला की तुम्ही श्रद्धा वाळकरचे व्हिडिओ पाठवताय ना, श्रद्धा वाळकरचे तर 35 तुकडे झाले होते. तुम्ही जर मुलीला प्रेशर दिलाय की इस्लाम सोड, तर तुमचे एवढे तुकडे करेल मी की ते तुकडे कुत्रे सुद्धा वेचून शोधून खाऊ नाही शकणार, एवढे तुकडे करेल. मला पहिल्यांदा दिली 26 तारखेला रात्री 7:22 वाजून 22 मिनिटांनी.